अकोल्याचे काँग्रेस आमदार साजिद पठाण यांना बिश्नोई गँगकडून दुसऱ्यांदा धमकी देण्यात आल्याचा आरोप पठाण यांनी केलाय। पैसे न दिल्यास जिवे मारण्याची धमकी देण्याचा फोन आल्याचं पठाण यांनी म्हटलं। तर साजिद पठाण यांना आलेल्या धमकीवरून सभागृहात काँग्रेसच्या आमदारांनी आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं। पण याच दरम्यान नाना पटोले आणि नितेश राणेंमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळालं। आता या दोघांमध्ये नेमकी का जुंपली पाहूयात। अगर आपने पैसे नहीं पहुंचाए या हमारी बात नहीं मानी तो हम आपका बुरा हाल करेंगे, पूरा अकोला देखेगा। या राज्यामध्ये कायद्याचं राज्य राहिलं की नाही राहिलं? यांना काय संरक्षण द्यायचे अध्यक्ष महोदय? आम्ही देऊ ना अध्यक्ष महोदय। कायद्याचं राज्य नाही राहिलंय, कशाला वाक्य पाहिजे? विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि त्याच दरम्यान काँग्रेसचे अकोल्याचे आमदार साजिद पठाण यांना बिश्नोई गँगकडून दुसऱ्यांदा धमकी देण्यात आली आहे। शुभम लोणकर नावाच्या व्यक्तीने आमदार साजिद पठाण यांना फोन करून ही धमकी दिली आहे। पैसे दिले नाही तर जिवे मारण्याची धमकी साजिद पठाण यांना देण्यात आली आहे। बुधवारी रात्री 8:30 वाजता शुभम लोणकरकडून साजिद पठाण यांचे निकटवर्तीय नगरसेवक आकाश कवडे यांच्या मोबाईलवर कॉल करून ही धमकी देण्यात आल्याचा आरोप पठाण यांनी केला। कल रात को 8:30 बजे वापिस लॉरेंस विष्णु गेंद से शुभम लोणकर ने मेरे जो कॉप्शन के नगर सेवक है आकाश कौड़े, उनके मोबाइल पे फ़ोन कर मुझ तक ये मैसेज पहुंचाया। क्योंकि मेरे मोबाइल के अंदर मैंने जितने भी इंटरनेशनल कॉल थे उसको ब्लॉक कर दिया ताकि दोबारा मुझे किसी का फ़ोन ना आए। इसलिए मेरे जो करीब का जो मेरा नगर सेवक है, मेरा राइट हैंड आकाश कौड़े, उनके मोबाइल पे फ़ोन करके धमकी दी गई कि आज 2 बजे हम वापस फ़ोन करेंगे। अगर आपने पैसे नहीं पहुंचाए या हमारी बात नहीं मानी तो हम आपका बुरा हाल करेंगे, पूरा अकोला देखेगा और पूरा अकोला गम के आंसू रोएगा। साजिद पठाण को हम दिन दहाड़े मार डालेंगे। साजिद पठाण यांना बिश्नोई गँगकडून देण्यात आलेल्या धमकीचे सभागृहात ही पडसाद उमटल्याचं पाहायला मिळालं। काँग्रेस नेते नाना पटोले यांनी आक्रमक भूमिका घेत सरकारला सवाल केला। राज्यातील आमदार सुरक्षित नसेल तर या राज्यातील जनता सुरक्षित कशी राहू शकेल असा सवाल काँग्रेस आमदार नाना पटोलेंनी केला। सरकारची असमर्थता याच्यामध्ये पुढे येते। अध्यक्ष महाराज, या सभागृहातला विधानसभेचे आमदार सुद्धा सुरक्षित नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। आणि म्हणून हा शेतकऱ्यांचा सगंत आपण मान्य केलाच पाहिजे। आणि साजिद पठाणला याच गँगनी बाबा सिद्दीकी माजी मंत्री त्याचा खून केलेला आहे अध्यक्ष महाराज। आणि म्हणून मी अध्यक्ष महाराज साजिद पठाण इथं आलेले आहेत, त्यांनाही या गोष्टीची त्यांची संपूर्ण भूमिका मांडू दिली पाहिजे। अध्यक्ष महाराज, आमदारच सुरक्षित या राज्यात नसेल तर या राज्यातली जनता सुरक्षित कशी राहू शकते? अध्यक्ष महाराज, दरम्यान काँग्रेस आमदार साजिद पठाण यांना बिश्नोई गँगकडून आलेल्या धमकी संदर्भात काँग्रेस नेते विधानसभेत बोलत असताना सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं। राज्यात कायद्याचं राज्य आहे की नाही असा सवाल नाना पटोले यांनी केल्यानंतर भाजपचे मंत्री नितेश राणे प्रचंड आक्रमक झाले आणि त्यानंतर काँग्रेस आमदार आणि नितेश राणेंमध्ये जोरदार खडाजंगी उडाली। अध्यक्ष महाराज, मंत्री महोदय सांगतात ते मंत्री आहेत त्याच्यामुळे त्यांना जास्त कळतं असं मला वाटतं। पण अध्यक्ष महाराज, हे विधानसभेचं अधिवेशन चालू आहे, अधिवेशनाच्या काळात एखादी घटना होते आणि म्हणून आम्ही सभागृहामध्ये, कारण की आमची जबाबदारी तुमची आहे अध्यक्ष महाराज, आम्हाला सुरक्षा प्रदान करायचं, आम्हाला संरक्षण करणं हे तुमची जबाबदारी आहे। आणि म्हणून आम्ही हा मुद्दा आज इथं आम्ही मांडतोय याच्यासाठी की काल झालेली घटना आहे। परवाच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं काल झालं आणि म्हणून आम्हाला इथं राजकारण करायचं नाहीये। पण अध्यक्ष महाराज, आज आमच्यावर आहे, उद्या तुमच्यावर येणार। सिद्ध केलं, आम्हाला सुरक्षेचा विषय नाही आहे, हा सुरक्षेचा विषय नाही आहे। अध्यक्ष महाराज, या राज्यामध्ये कायद्याचं राज्य राहिलं की नाही राहिलं? काय 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 बोलताय? काय बोलताय? गुलाबराव पाटील सर, गुलाबराव पाटील सर, ठीक आहे, कसं फास्ट ट्रॅक केस चालवली बघ, मग त्याच्याबद्दल कौतुक केलं ना। मग अध्यक्ष महोदय, ह्यांना काय संरक्षण द्यायचे अध्यक्ष महोदय? आम्ही देऊ ना अध्यक्ष महोदय। कायद्याचं राज्य नाही राहिलंय, कशाला वाक्य पाहिजे? कायद्याचं राज्य झालं नाही हे कशा? ह्यांना काय संरक्षण द्यायचं अध्यक्ष महोदय? आम्ही देऊ ना आमचं सरकार। तर बिश्नोई गँगकडून आलेल्या धमकीबाबत चौकशी करून सुरक्षा देण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही सभागृहात मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून देण्यात आली आहे। त्या नंबरवरनं फोन आला असेल
किंवा ज्या नंबरवर फोन आला असेल याची जर सविस्तर माहिती आपण सरकारकडे दिली किंवा माननीय अध्यक्षांच्याकडे दिली तर माननीय अध्यक्षांकडनं ती सरकारकडे येईल. जरा एक मिनिट ऐका ना, ती माननीय अध्यक्ष महोदयांकडनं सरकारकडे येईल. त्या सगळ्या कॉल इंटरनॅशनल होता का, नॅशनल होता का आणि कुठून कुठून डायव्हर्ट होऊन आला का, ह्या सगळ्या गोष्टीची सरकार चौकशी करेल आणि संरक्षण सन्मान्य सदस्यांच्या संदर्भातला निश्चित आयुक्तांना सूचना दिल्या जातील. काँग्रेस आमदार साजिद पठाण यांना बिश्नोई गँगकडून आलेल्या धमकीचे पडसाद सभागृहात उमटले. काँग्रेसच्या आमदारांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर सरकारकडून चौकशी करून आमदार पठाण यांना सुरक्षा देण्यासंदर्भात आश्वासन देण्यात आलं. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.